या ठिकाणी उत्तर दिलं की 2015 ते 2021 मध्ये 240 झाली आणि 2 वर्षामध्ये त्यामध्ये आपण 2020ची मॅच खेळलात आणि 2 वर्षामध्ये आपण 169 प्रकरणं आदिवासींची जागा बिगर आदिवासींना विकायला परवानगी दिली। अध्यक्ष महोदय, या उत्तरामध्ये शासन स्तरावर प्रस्ताव संदर्भात छाननी अंती गुणवत्तेवर पूर्व परवानगी देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येतो। अध्यक्ष महोदय, जे दोन शब्द आहेत ना, छाननी अंती, या छाननीमध्ये काय होतं, सगळी मेघ किती आहे आणि मग गुणवत्तेवर, ती गुणवत्ता आणि छाननी जी आहे ना, सगळी मेघ तिकडे आहे। आणि अध्यक्ष महोदय, हे एक मोठं स्कॅम आहे, हा मोठा घोटाळा आहे। हा घोटाळा आहे राज्यातल्या आदिवासींना एका अर्थाने आपल्या जमिनीपासून एका अर्थाने वंचित करण्याचा घोटाळा आहे। सगळ्या गोष्टी माननीय चंद्रकांत दादांनी मांडल्या की ज्यामध्ये ग्रामसभेची पूर्व परवानगी, लिलाव, त्यानंतर आमदारांची बैठक, या सगळ्याची उत्तर देण्याऐवजी या सगळ्या लक्षवेधीमध्ये कायदा हे सांगतो, कायदा ते सांगतो, कायद्याअंतर जमीन परत घेता येते। अध्यक्ष महोदय, 169 जी प्रकरणं आहेत, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे त्यातली वाड्यामधली किती आहेत? नंबर 1, वाडा, त्या वाड्यामध्ये एका स्पेसिफिक वेळेत 2 महिन्यात, वाड्यामध्ये 2 महिन्यामध्ये या 169 पैकी सर्वात जास्ती प्रकरणं एका जिल्ह्यातली झाली आहेत की ज्यामध्ये बिगर आदिवासीची जागा विकल्या गेलेली आहे। आणि अध्यक्ष महोदय, पुढचा माझा आरोप आहे की एक मोठा लेआउट तिकडे सँक्शन करण्यासाठी 15-20 लोकांनी अशा पद्धतीचे अर्ज करून लागूनच्या या बिगर आदिवासींच्या जागा बिगर आदिवासींनी घेतलेल्या आहेत। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, हे वाडा जिल्ह्यातील प्रकरणं किती आहेत आणि अशा पद्धतीने मोठ्या लेआउटमध्ये मोठा लँड स्कॅम करण्यासाठी जरी प्रकरणं झाली असतील, जो आमचा आरोप आहे, तर त्याची तुम्ही चौकशी करणार का? अध्यक्ष महोदय, आदिवासींची जमीन बिगर आदिवासीला देण्याची एक प्रोसिजर आहे आणि ती MLRC कायद्याप्रमाणे आहे। अध्यक्ष महोदय, त्या कायद्याप्रमाणे त्याची जी प्रोसिजर आहे ती पूर्णपणे फॉलो केल्यानंतरच, त्याची पूर्तता केल्यानंतरच शेवटी निर्णय होत असतो। आणि अध्यक्ष महोदय, 15 ते 19 मध्ये सुद्धा झाले नाही असे नाही। अध्यक्ष महोदय, वाडा या क्षेत्रातले आज माझ्याजवळ काही सगळ्यात डिटेल प्रत्येक प्रकाराची माहिती नाही आणि त्यामुळे आता मी काही सांगू शकत नाही। आपण स्वतः त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत, माननीय मंत्री इथे आहेत, ती गॅलरी इनविजिबल असेल पण अधिकारी आहेत। हा प्रश्न विचारल्यानंतर सुद्धा अधिकारी नोट देऊ शकत नाहीत। अध्यक्ष महोदय, वाडा जिल्ह्यामध्ये, एका जिल्ह्यामध्ये वाडा तालुक्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये एका 169 पैकी जर सर्वाधिक प्रकरणं होणार असतील आणि मंत्री महोदय तुम्ही हे सांगणार असाल, मला माहित नाही, तुम्ही हे तर म्हणा माहिती करू, चौकशी करू, तुम्ही असं ब्लँकेट प्रोटेक्शन देऊ नका। तुमच्याही मनात ते नाहीये आणि तुमच्या मनात नाही असा आमचा भरोसा आहे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, वाड्यामध्ये मी स्पेसिफिक, आता आली आहे चिठी आणि त्यामध्ये एक मोठा लेआउट सँक्शन करण्यासाठी हे सगळं प्रकरण चालू आहे। दिस इज नथिंग बट अ लँड स्कॅम, तुम्ही त्याची चौकशी करा। अध्यक्ष महोदय, ती माहिती घेतो, पण मला जी आता माहिती मिळते आहे त्या पद्धतीने वाड्यामध्ये अशी प्रकरण नाही। हा साहेब, 2 मिनिटं त्यांना बोल। अध्यक्ष महोदय, आदिवासी कुटुंबाचं आणि आदिवासी बांधवाचं हित जोपासण्यासाठी एप्रिल 1957 ते 6 जुलै 1974च्या दरम्यान जो व्यवहार झालेला आहे, त्या व्यवहाराच्या अधीन राहून अनेक जिल्ह्यामध्ये प्रलंबित प्रकरणं जिल्हाधिकारी महोदयाकडे असेल, ते प्रकरणं आपण कधीपर्यंत निपटारा करणार आहात? दुसरा प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय की 1974 नंतर आदिवासीची जमीन गैर आदिवासीला विकायची असेल तर 7 मध्ये 2 प्रकारचे शिक्के मारले जाते, 36(1) आणि 36(2). म्हणजे 36(1) नंबर जर असेल तर आदिवासी टू आदिवासीला जर जमीन विकायची असेल तर त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी घेऊन जमीन विकता येते। परंतु 36(2) नुसार
जर आदिवासीची जमीन गैर आदिवासी विकायची असेल तर सर्व प्रक्रिया करून महाराष्ट्र शासनापर्यंत येऊन परवानगी घ्यावी लागते. परंतु हे झालं, हे जमिनीच्या अनुषंगाने झालं. कदाचित आदिवासीचं जमिनीवर येणे झाला असेल तर तो येणे विकण्यासाठी शासनाची परवानगी घ्यावं लागते काय, असे दोन प्रश्न. एक प्रश्न असा की बा जेव्हा परवानगी घ्यावी लागत नव्हती, म्हणजे जो कालावधी होता, व्यवहार झाला आदिवासी बांधवांचा गैरवादीसोबत 1957 ते 1974च्या दरम्यान, ते प्रकरण जिल्हाधिकारी महोदयाकडे जर प्रलंबित असेल ते आपण किती दिवसामध्ये, कोणत्या महिन्यापर्यंत आपण निपटारा करणार आहात. दुसरी गोष्ट, 74 नंतर परवानगी घ्यावी लागते. त्या परवानगीच्या अधीन राहून येणे, जर आदिवासी जमिनीवर जर येणे झाला असेल ते येणे विकण्यासाठी आपल्याकडून परवानगी घ्यावी लागते का? दोन प्रश्नाचे स्पेसिफिक उत्तर द्यावं अशी विनंती. अध्यक्ष महोदय, 1974 पर्यंत जी काही आदिवासी जमीन बिगर आदिवासीला जर हस्तांतरित झाली असेल तर आपण ज्यावेळेस पुढील कायदे निर्णय घेतले त्यावेळेस असंही म्हटलेलं आहे की त्याचा जर वापर झालेला नसेल तर पुन्हा आदिवासीला परत करावी. आपला तो त्या बाबतीतला अभ्यास आपल्याला दिसतो आहे. अध्यक्ष महोदय, हे सगळी महाराष्ट्रातल्या आता तपासत बसणं ही काही सोपी गोष्ट नाही. आपलं या बाबतीत कोणतंही जर त्यामध्ये एक 74च्या अगोदर नियमाप्रमाणे हस्तांतर असेल त्या बाबतीत काही नाही, परंतु नसेल काही, जर दोष असेल तर जरूर दाखवा आम्हाला. आणि त्यामध्ये असंही म्हटलं की 74च्या नंतर पर्यंत त्यांनी जर बिगर शेती घेऊन वापर केला नसेल तर परत करावी, हा निर्णय त्यामध्ये झालेला आहे. त्यामुळे कोणतं स्पेसिफिक प्रकरण असेल तर नक्की त्याच्यात चौकशी आम्ही करू. विखे पाटील सर. अध्यक्ष महोदय, येण्याच्या संदर्भात महोदय, येण्याच्या सुद्धा परवानगी आपल्याला शेवटी घ्यावी लागते. असेल ती जमीन येणे विकण्यासाठी शासनाकडून परवानगी घ्यावं लागते का? परवानगी घ्यावी लागते अध्यक्ष. घ्यावं लागते. जर कदाचित असे प्रकरण जर असेल तर आपण त्याच्यावर कारवाई करणार का? त्याला आम्ही तपासून कारवाई करू. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न विचारला मान्य दादांनी की या 2 वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यापासून किती जमिनीचं हस्तांतर झालं. मंत्री महोदय सांगतात 15 ते 21. अध्यक्ष महोदय, सरकार आल्यापासून सरकार 15 साली महाविकास आघाडी सरकार आलं नाही, या 2 वर्षामध्ये किती प्रकरणात हस्तांतर झालं अध्यक्ष महोदय ते उत्तर मिळत नाही. पण अध्यक्ष, दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की पालघर जिल्ह्यामध्ये हे सगळ्यात जास्त प्रकरणं पालघर जिल्ह्यातली झाली अध्यक्ष महोदय. आणि वाडा तालुक्यामध्ये याच्यामध्ये तर अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर हस्तांतर झालं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, याची संपूर्ण यादी आमच्याकडे आहे. ज्या पद्धतीने जमीन हस्तांतराचा जो मोठा स्कॅम, जो प्रचंड भ्रष्टाचार अध्यक्ष महोदय या आदिवासी जमिनीच्या बिगर आदिवासीला हस्तांतर करण्यामध्ये झाला अध्यक्ष महोदय, या बाबतीमध्ये स्पेसिफिक या 2 वर्षामध्ये किती जमिनीचे प्रकरण हस्तांतरित आपण केलेत. नंबर 2, वाडा तालुक्यातील या बाबतीमध्ये जो मोठा लेआउट करण्यात आला अध्यक्ष महोदय, तर किती लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. आणि अध्यक्ष महोदय, या बिगर आदिवासी ज्या आदिवासी जमिनी बिगर आदिवासी हस्तांतर करताना जो मोठा स्कॅम अध्यक्ष महोदय झालेला आहे, घोटाळा झालेला आहे, याची चौकशी अध्यक्ष महोदय आपण करणार आहात का, ही 3 प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, वाड्याच्या बाबतीत मी अगोदर सांगितलं, तरी म्हटलं तिथं तसं नाही, तरी मी चौकशी तपासून घेतो हे सांगितलेलं आहे. आता दुसरा प्रश्न आहे की शेवटी हे MLRCच्या कायद्याप्रमाणे आपण हे हस्तांतर करत असतो, कलम 36 अ प्रमाणे करत असतो. आणि अध्यक्ष महोदय, जी प्रकरणं ही पूर्तता करून येतात, व्यवस्थित येतात, त्याची पूर्ण छाननी होऊनच निर्णय होत असतो. हा निर्णय आम्ही केला असं नाही, 2 वर्षात यापूर्वी सुद्धा केलेले आणि आता होत आहेत. हे पूर्णपणे काळजीपूर्वक हे निर्णय घेण्यात आलेले आहे. दूर केली ही माहिती द्या ना. 15 ते 21 मध्ये आम्हाला नको आहे. या 2 वर्षामध्ये किती केले अध्यक्ष महोदय. दादांच्या प्रश्नाला उत्तर मी दिलेलं आहे. आता सन्मान्य सदस्यांनी कदाचित ऐकलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो
की 15 ते 19 2,240 आणि 2020-21 मध्ये 2 वर्षामध्ये 169. बोरसे. अध्यक्ष महोदय, आदिवासींच्या जमिनी हस्तांतरित 1-2 मिनिटांना बोलत आहे. बोला बोला. अध्यक्ष महोदय, आदिवासींच्या जमिनी हस्तांतर महसूल कायद्याअंतर्गत जमिनी खरेदी विक्री 36 व 36 नुसार होते. याचा अधिकार आपण जिल्हाधिकारी आणि शासन स्तरावर होतो आणि त्याच्या व्यतिरिक्त पेसा अंतर्गत जो काही जमिनीचा व्यवहार होत असेल तर त्या ग्रामसभेचा ठराव घ्यावा लागतो. महोदय, आपल्या माहितीसाठी सांगतो की आमच्या OTSP अंतर्गत काही आदिवासी लोकांच्या जमिनी आहेत, त्या ग्रामसभेचा ठराव न घेता कुठल्याही पद्धतीचा प्रोसिजर न करता जिल्हाधिकारी यांच्या मागणीनुसार त्या खरेदी होत असतात आणि त्यात प्रामुख्याने OTSP अंतर्गत ज्या काही आदिवासी लोकांच्या जमिनी आहेत त्या अशा पद्धतीने लाटल्या जातात. याच्यावर आपण काही निर्बंध आणणार आहात का? आणि ज्या ज्या गोष्टी खरेदी विक्रीच्या माध्यमातून झाल्या असतील त्या तुम्ही रद्द करणार का? संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, मी अत्यंत स्पष्टपणे सांगतो आहे की याचा कायदा आहे MLRC प्रमाणे 2016 मध्ये निर्णय झाला राज्यपालांच्या आदेशानं की यामध्ये ग्रामसभेचा ठराव घेण्यात यावा. त्यानंतर कोणतंही एकही प्रकरण हे बिगर ग्रामसभेच्या ठरावाचं झालेलं नाही अशी माझी माहिती आहे. तुम्ही स्पेसिफिक सांगितलं की इथं चुकलेलं आहे, इथं आम्ही तपासून घेऊन कारवाई करू. सागर. आदिवासींच्या जागेवर अध्यक्ष महोदय बिन आदिवासी लोकांच्या जागेची खरेदी करून मोठी लँड बँक उभी करायचा एक षडयंत्र महाराष्ट्रभरात चालू आहे. खास करून पालघर जिल्ह्यामध्ये आणि ठाणा जिल्ह्यामध्ये जिथे जिथे आदिवासींच्या जमीन आहेत, नाशिक जिल्ह्यामध्ये अशा मोठी लँड बँक हे उभी करायचं काम सुरू आहे, मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अध्यक्ष महोदय, शासनाला माझी विनंती आहे, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू ॲक्ट जो आपण तयार केला आहे त्याचा 36 आणि 36A त्यानुसार आदिवासी टू आदिवासी आणि आदिवासी टू बिगर आदिवासी अशा जमिनीच्या खरेदी विक्रीमध्ये आपण त्यांना एक सिलिंग म्हणजे बिन आदिवासीला विकायची असेल तर तो गट याच्यापेक्षा मोठा होता कामा नये आणि तो लागून तर बिलकुल नाही. त्याला लागून जमिनी जर करून लँड बँक उभी करत असेल तर त्या संदर्भात सरकार कायदा आणणार का? हा पहिला प्रश्न. आपण त्याचा होय किंवा नाही मध्ये उत्तर द्या, ते आपण तपासून पाहू वगैरे. अध्यक्ष महोदय, याचा उत्तरचा काय अर्थ नाही. जर आदिवासींची जागा वाचवायची असेल त्यांचे पट्टे, अध्यक्ष महोदय, आपण सरकारने दिलेले पट्टे, हे पट्टे जर परत त्या आदिवासी पट्ट्यासाठी उभे राहणार असतील जागा विकून तर या सरकारकडे कधी लँड निर्मिती होणार नाही. इट इज नॉट ए प्रोडक्टिव्ह थिंग. त्यामुळे आपण 36(1) आणि 36A आणि 36 मध्ये आपण लँड सिलिंग बिन आदिवासींना लँड बँक उभी करण्यासाठीचा रिस्ट्रिक्शनचा कायदा या सभागृहामध्ये आणणार का? अध्यक्ष महोदय, शहरं जशी वाढत गेली तशी आदिवासी लँड शहरांच्या जवळ आली, काही मध्ये गेली, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे तो आदिवासी तो विकतो किंवा त्याच्यामध्ये डेव्हलप सुद्धा तो करतो. यामध्ये सन्मानित सदस्य झाले तो मुद्दा आहे, तो तपासून आम्ही पाहू आणि त्यानंतर निर्णय घेऊ. चंद्रकांत दादा. लढणारा सरकारचा बोला ना तुम्ही. आदिवासींच्या जमिनीला चंद्रकांत दादा बोला ना तुम्ही. माईकवर बोला दादा, माईकवर बोला ना, माईकवर बोला ना, आपल्याला आहे ना संधी आहे ना, बोला ना. मी आदित्यजींकडून अपेक्षा धरतो की त्यांना खूप राजकीय जीवन जगायचं आहे. या प्रत्येक बारीक बारीक विषयाचा अभ्यास केला पाहिजे. आदिवासींच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर बिगर आदिवासींना दिल्या जात आहेत. या विषयामध्ये 5 वर्षामध्ये कोर्ट ऑर्डर झाल्याशिवाय आपण एकही जागा दिलेली नाहीये. बाळासाहेब थोरात 4व्या कोर्टात ओ तुम्ही बसून कशाला बोलताय? चंद्रकांत दादा तुमचं स्टेटमेंट तुम्हाला त्याच्यात द्या ना, तिकडं काय लक्ष देतं माझ्या? अध्यक्ष महोदय, वारंवार आम्ही प्रश्न विचारतोय की पालघर जिल्ह्यामधल्या वाडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बिगर आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना दिल्या जात आहेत, त्या सलग दिल्या जात आहेत. त्यातून काही स्कीम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. सगळ्या प्रकारचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. आदिवासींना आपल्याला एका अर्थाने जमिनीपासून म्हणजे बेघर तर करतोच आहोत, पण जमिनी नाही त्यांच्याकडे, अशी स्थिती आणणार आहोत का? मी आपल्याला प्रश्न विचारतो, मला याचं समाधानकारक उत्तर मिळणार नाही माहिती आहे
की या सगळ्या 2 वर्षामध्ये कोर्ट ऑर्डरने द्यावे लागतात. कोर्ट ऑर्डर देते काही ना काही कारणाने, तेव्हा द्यावे लागतात. कोर्ट ऑर्डर शिवाय तुम्ही किती आदिवासी जमिनी बिगर आदिवासींना ग्रामसभेचा ठराव न करता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलेक्टरने ऑप्शन न करता दिल्यात, त्याची तुम्ही यादी द्या. तुम्ही म्हणणार पटलावर ठेवतो. मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, एक लक्षात घ्या की जे माननीय चंद्रकांत दादांनी ज्या पद्धतीनं दिल्या होत्या त्याच पद्धतीनं आम्ही निर्णय केलेले आहेत. वेगळे निर्णय कोणतेही नाही, कोणताही निर्णय बेकायदेशीर करण्यात आलेला नाही. जे त्यांच्या काळात केलं त्याच पद्धतीनं आम्ही करतो आहोत, कोणताही बेकायदेशीर केलेलं नाही. लक्षवेधी क्रमांक 2. क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज, या उत्तरामध्ये मान्य मंत्री महोदयांनी सांगितलं की सदर बँकेचे सन 2020-2021च्या या आर्थिक वर्षाच्या वैज्ञानिक लेखापरीक्षण अहवालामध्ये बँकेच्या कामकाजामध्ये गंभीर दोष व अनियमितता निदर्शनास आलेली आहे. तसेच बँकेचे कलम 89A अन्वये सादर केलेला अहवाल विचारात घेऊन सहकार आयुक्तांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 83 अन्वये चौकशी करण्यासाठी जिल्हा विशेष लेखा परिषद सहकारी संस्था वर्ग 1 यवतमाळ यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. याच्यामध्ये अध्यक्ष महाराज यांनी सांगितलं की बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पतीचे नावे झालेले कर्जवाटप पुरेशा तारणशिवाय रुपये 227 कोटीचे कर्जवाटप चुकीच्या पद्धतीने OTS योजना राबवणे, कर्ज वसुलीसाठी ठोस कारवाई न करणे इत्यादी मुद्द्याचा समावेश करण्यात आलेला असून हा चौकशी अहवाल अध्यक्ष महाराज हा अजून 2 महिने आपण म्हणताय मंत्री महोदय तुमच्या उत्तरात, हे सगळं दोष त्यांच्यावर मान्य झालेले आहेत. आता माझा स्पेसिफिक प्रश्न आहे मंत्री महोदय की या पद्धतीच्या बँका याच्यामध्ये तर अजून एक गोष्ट समोर आली की अनेक व्यक्तीच्या नावानं कर्ज उचललं गेलं त्यांना माहित पण नाही. जेव्हा त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्ती करायला गेलेत त्यावेळेस त्यांना माहित झालं की आम्ही या बँकेतून कर्ज घेतलेलं आहे. मग जेव्हा बोंबाबोंब झाली, पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट गेली तर परस्पर ते कर्ज भरण्यात आलं. अशाही तक्रारी या बँकेमध्ये या पतसंस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. ह्या सगळे गंभीर बाब असताना सुद्धा याला कोण मागं घालतोय? तो तिथला DDR मागं घालतोय की कोण मागं घालतोय? खरं तर इथं पहिले प्रशासक बसून तातडीनं चौकशी करण्याची व्यवस्था आपण कराल काय? आज त्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये एवढी भीती निर्माण झाली की लोकांना कळतच नाही की बँक परस्पर त्यांच्या नावाने कर्ज लावताय आणि म्हणून तातडीनं प्रशासक बसवून ही चौकशी आपण करणार का? अध्यक्ष महोदय, ही जी बाबाजी दाते महिला सहकारी बँक आहे याचं राज्य स्तरावरचं त्या ठिकाणी कार्यक्षेत्र आहे आणि या अध्यक्ष महोदय ही निव्वळ महिलांची असलेली बँक आहे. या बँकेमध्ये त्या ठिकाणी ठेवी 536 कोटी आणि कर्ज 336 कोटी एवढी त्या ठिकाणी आहेत आणि याचा ढोबळ NPS 66%च्याही पुढे त्या ठिकाणी होता. आणि अध्यक्ष महोदय, विशेषतः राज्यामधल्या 31-3-20 अखेरच्या ज्या तोट्यामधल्या बँका आहेत त्या बँकांचं सहकार आयुक्ताच्या मार्फत कलम 89 अंतर्गत तपासणी केली आणि त्यामध्ये ही बँक त्या ठिकाणी आढळून आले की यामध्ये अनियमितता झाली आहे आणि हा अहवाल त्या ठिकाणी सहकार आयुक्तांच्याकडे प्राप्त झाला आणि मग त्यामध्ये शेवटी मग असं आहे की ही प्रक्रिया सुरू झाली त्या ठिकाणी चौकशीची. कलम 81 अन्वये रितसर वैधानिक लेखापरीक्षा अहवाल त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि दोन्ही अहवालाची त्या ठिकाणी छाननी करून अध्यक्ष महोदय कलम 83 अन्वये त्या ठिकाणी त्या चौकशी आदेश 10/3/22 रोजी त्या ठिकाणी देण्यात आले. अध्यक्ष महोदय, एक गोष्ट खरं आहे की बऱ्याचशा बँकामध्ये असं घडतं की बोगस कर्ज उचलली जातात आणि मग लक्षामध्ये आल्यानंतर काही लोक त्या ठिकाणी ती कर्ज भरतात. सन्मान्य सदस्य म्हणता नाना पडू त्यावर ते त्या ठिकाणी असू शकतं, पण या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण तपास त्या ठिकाणी पूर्ण करू आणि त्यानंतर या गोष्टी सर्व लक्षामध्ये येतील आणि 83 मध्ये आपण जी चौकशी करतोय त्यामध्ये विशेषतः त्या ठिकाणी बँकेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी महिला आहेत त्यांच्या पतीने त्या ठिकाणी
कर्ज वाटप मोठ्या प्रमाणे केले, त्यांच्या नावाने झालं कर्ज वाटप आहे. त्याच पद्धतीनं पुरेशा तारणाशिवाय जो 227 कोटीचं कर्ज वाटप त्या ठिकाणी केलेलं आहे आणि चुकीच्या पद्धतीनं OTS ची स्कीम त्या ठिकाणी राबवली आहे आणि कर्ज वसुली कोणतीही त्या ठिकाणी ठोस कारवाई केली नाही आणि साधारणपणे हा अहवाल त्या ठिकाणी 2 महिन्यामध्ये सादर करण्याचे आदेश दिलेत आणि त्यानंतर पुढची कारवाई अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी केली जाईल. बँकेकडं 536 कोटीच्या ठेव्या आहेत आणि जवळपास DIGCने आपल्याला 253 कोटी रुपये दिलेले आहेत. त्यापैकी आपण 252 कोटी रुपये वितरित केलेले आहेत आणि 14,000 खातेदार आहेत त्यातले. मी आपल्याला स्पेसिफिक विचारू इच्छितो, 5 लाखाच्या पुढील जे कर्ज आहे, जे कर्ज DIGC आता देऊ शकणार नाही, त्यांच्या माध्यमातून त्यांना संरक्षण मिळू शकणार नाही, या 5 लाखाच्या पुढच्या ठेवीदार किती आहेत आणि त्याची रक्कम किती आहे आणि त्याची वसुली करून देण्यासाठी आज आपल्याकडे 336 कोटी रुपयाचं कर्ज आहे. आपण सांगता निनावे असेल, काय असेल, बोगस असेल, जे असेल, हे वसूल करून ह्या ठेवीदारांना केव्हापर्यंत आपण पैसे परत करणार? मंत्री महोदय, ह्याला जोडून एक विषय आहे. राज्यातले अनेक ठेवीदार वेगवेगळ्या सहकारी बँकेत पैसे ठेवत असतील किंवा सहकारी पतसंस्थेमध्ये ठेवत असतील. बँकांना जसा DIGCचं संरक्षण आहे, 5 लाखापर्यंतच्या ठेवीचं संरक्षण हे DIGCच्या मार्फत मिळतं. एखादी बँक बुडाली तर मला असं वाटतं की आपण राज्यातल्या पतसंस्थांना सुद्धा त्या ठेवीदारांना आपण संरक्षण देण्यासाठी ठेव संरक्षण योजना आपण जाहीर केलेली होती. त्याची नियमावली नियामक मंडळाचे आपण अधिकार दिलेले आहेत. त्याची नियमावली करून या पतसंस्थेतल्या ठेवीदारांना सुद्धा 1 लाखापर्यंत ठेवीचं संरक्षण तात्काळ सुरू करणार का? अध्यक्ष महोदय, यामध्ये एक आहे की पतसंस्थेच्या बाबतीमध्ये एक नियामक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे आणि त्याची नियमावली करण्याचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आलं आहे. त्यामध्ये पतसंस्था फेडरेशनच्या बऱ्याच जणांचं त्या ठिकाणी, अनेक जणांचा त्यामध्ये काही मागण्या आहेत किंवा त्यांच्या सूचना ते झाल्यानंतर पतसंस्थाबद्दल त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल. अध्यक्ष महोदय, या बँकेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर यामध्ये साधारणपणे आपण जर बघितलं तर या बँकेची तरलता संपल्यामुळे ₹5 आपण जे निर्बंध लावले ते आपल्या सर्वांना त्या ठिकाणी कल्पना आहेत. या ठिकाणी DICGC कडून त्या ठिकाणी आपण जर बघितलं बँकेला 253 कोटी रुपये त्या ठिकाणी प्राप्त झाले आहेत आणि ते एकूण 14,000 ठेवीदारांना त्याचं 5 लाखापर्यंत आपण त्या ठिकाणी वाटप हे तिथं केलेलं आहे आणि 5 लाखापर्यंतचे शिल्लक जे 2,000 ठेवीदार आहेत त्यांच्यासाठी 74 कोटी रकमेची मागणी DICC कडून केलेली आहे आणि ती लवकरच त्या ठिकाणी प्राप्त होईल. अध्यक्ष महोदय, यामध्ये दुसरा एक प्रश्न असा आहे की साधारणपणे 2200 ठेवीदारांचे 5 लाखाच्या वरचे 170 कोटी त्या ठिकाणी देणे बाकी आहे आणि अलीकडच्या काळामध्ये मोठा प्रश्न अध्यक्ष मध्ये येतोय की अशा बँकांच्या मध्ये पतसंस्था सुद्धा आपल्या ठेवी ठेवतात आणि मग त्याला कोणत्याही प्रकारचं संरक्षण त्या ठिकाणी राहत नाही आणि त्यामुळे पतसंस्थेची रक्कम जवळजवळ 42 कोटी 31 लाख एवढी त्या ठिकाणी रक्कम आहे. अध्यक्ष महोदय, 5 लाखाच्या वरच्या जे ठेवीत आपण म्हणता या सर्व DICC कडून रक्कम आल्यानंतर बँकेची त्या ज्या ठिकाणी चौकशी सुरू आहे त्याच्या माध्यमातून त्या संचालक मंडळावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून ती वसूल केली जाईल आणि त्यानंतर हे 5 लाखाची वरची रक्कम त्या ठिकाणी देण्याची कारवाई केली जाईल. अध्यक्ष, दुसरी माहिती अशी आहे की नागपूर नागरी सहकारी बँक आहे, या बँकेचं या ठिकाणी बँकेनं RBI कडे प्रस्ताव पाठवलेला आहे की त्यांना या बँकेचं मर्जन त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे, सामावून घ्यायचं आहे. मंत्री महोदयांनी उत्तर दिलं त्याच्यामध्ये पतसंस्थासाठी नियामक मंडळ आहे, परंतु बँकेसाठी बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट आणि या संस्थेच्याबद्दल रिझर्व्ह बँकेने सेक्शन 49 अंतर्गत 35A अंतर्गत त्याची कारवाई सुद्धा केलेली आहे आणि कारवाई करत असताना या बँकेच्या जवळपास 253 कोटी रुपयाच्या ठेवी 14,000 ठेवीदारांना 5 लाखापर्यंत परत दिलेल्या आहे. उरलेल्या जे ठेवी आहे त्या ठेवी परत देण्यासाठी कुठलीही आजपर्यंत कारवाई नाही आहे. DDRनी अहवाल पाठवल्यानंतर कमिशनर कोऑपरेशनने जर कारवाई केल्यानंतर सुद्धा त्याच्यानंतर स्पेशल ऑडिटर लावायची गरज नाही आहे. सरकारने आणि रिझर्व्ह बँकेने सुद्धा मान्य केलं, 35A नुसार रिझर्व्ह बँकेने कारवाई केली
तर माझी सरकारला अशी विनंती आहे की ताबडतोब तुझ्या ॲडमिनिस्ट्रेटर बसवायला पाहिजे. आणि जे देशमुख साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला की हा 5 लाखापर्यंत ठेवी तुम्ही सभासदाला दिल्या आणि तुम्ही सुद्धा मान्य केलं की साठी जे इथं पैसा ठेवलेला ज्याच्यापाशी समजा 50 लाख असतील 1 कोटी असतील तर त्या ठेवीला संरक्षण देण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार? अध्यक्ष महोदय एक आहे की 5 लाखापर्यंत त्या ठिकाणी मिळू. मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे त्या संचालक मंडळाची जबाबदारी निश्चित केल्यानंतर त्यांच्याकडून द्यावं लागेल. अध्यक्ष दुसरा प्रश्न, नागरी बँकेचं संचालक मंडळ बरखास्तीचे अधिकार हे खरं तर रिझर्व्ह बँकेत आहेत आणि त्या कार्यालयाकडे तो पाठपुरावा त्या ठिकाणी केला जाईल. अध्यक्ष महोदय या लक्षवेधीचा आशय जो एकंदर दिसतोय त्यामध्ये एक आहे की त्या काळामध्ये तक्रारी होऊन सुद्धा पोलिसांनी कारवाई केली नाही. आता ही आपली सर्व चौकशी झाल्यानंतर त्या ठिकाणी तशा प्रकारची चौकशी किंवा गुन्हा दाखल केला जाईल. नाना की बात लक्षमध्ये येऊन की ते ठेवीदारांचे पैसे, कारण की आता सगळ्यात मोठं प्रॉब्लेम आहे या बँकेने घोटाळा केलेला आहे हे तर आता मंत्री महोदयांनी मान्य केलेलं आहे. आता ते ठेवीदारांचे पैसे जे काही आहेत तेही पैसे उद्या गायब केलेत तर अशा वेळेस काय करणार? मग गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होतं, ती कारवाई व्हायला पाहिजे होती. कुठला राजकीय दबाव काय मंत्री महोदय त्या पतसंस्थेला या बँकेला मागं टाकतात आहेत का, पाठीशी टाकतात आहे का? हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. मला त्या ठेवीदारांचे पैसे हे कसे सुरक्षित राहतील याच्याबद्दलच्या उपाययोजना. ठीक आहे, बँकेला प्रशासक बसवायला तुम्हाला थोडा काळ लागत असेल कायदेशीर, पण ठेवीदारांच्या पैशाच्या सुरक्षिततेच्या बाबत शासन ठेवीदारांना सुरक्षित कसं करेल, त्यांचे पैसे कसे सुरक्षित करेल आणि त्याच्यावरच्या उपाययोजना शासनाने स्पष्ट कराव्यात, जेणेकरून बीएमसीचा आता तो येईल ना मुद्दा. मग तर मी या ठिकाणी एवढंच सांगेल की जसं मुंबई बँकेचं सांगितलं असं अनेक बँकात चालतं. म्हणून ह्या कुठंतरी एकदा या सगळ्या गोष्टीला आळा बसण्यासाठी शासन अशी काय उपाययोजना करणार की त्याचा प्रतिबंध पूर्ण महाराष्ट्रामध्ये, नुसतं या एका बँकेचं नाही, यासाठी निर्णय काय करणार तेवढंच सांगा. अध्यक्ष महोदय एक आहे की या ठिकाणी 5 लाखापर्यंत शिल्लक जे 2000 ठेवीदार आहेत अध्यक्ष त्यांच्यासाठी 74 कोटीची मागणी निश्चित त्या ठिकाणी केली आहे आणि 100 त्या ठिकाणी 170 जे त्या ठिकाणी कोटी रुपये ते 2200 ठेवीदारांचे आहेत. ते मी मगाशी सांगितलं वारंवार की संचालक मंडळावर जबाबदारी निश्चित केल्यानंतर त्यांच्याकडून ते वसुली जातात. अध्यक्ष महोदय एक प्रश्न निश्चित आहे या ठिकाणी की एकंदर बँक अडचणीत गेल्यानंतर आपण म्हणताय त्याप्रमाणे पतसंस्था आणि ठेवीदारांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होते, परंतु पूर्वी DICची मर्यादा ही 1 लाखाची होता, 5 लाख त्या ठिकाणी झाले. आता एकच आहे की आता यामध्ये अलीकडच्या काळामध्ये विशेषतः आपण जर बघितलं तर लोकांच्या मध्ये जागरूकता ही निश्चित त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्यामुळं भविष्यामध्ये अशा प्रकारची अडचण ही त्या ठिकाणी येऊ शकणार नाही. अध्यक्ष महाराज, मी या लक्षवेधीच्या निमित्ताने खरं म्हणजे नानाभाऊंनी अतिशय महत्त्वाची लक्षवेधी इथे उपस्थित केली. खरं म्हणजे स्वर्गीय बाबाजी दाते यांनी त्या काळात महिलांच्या उत्थानासाठी महिलांची एक बँक असावी हा याच्या मागचा हेतू होता. पण असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे महिलांचा हात असतो, पण या बँकेमध्ये महिलांच्या अयशस्वीसाठी पुरुषाचा हात होता. एकच CEO होता, तो पुरुष होता. आणि त्या काळात घडलेल्या या सगळ्या घटना सध्याचे जे CEO आहे त्यांच्या पतीच्या बाबतीत काय आहे ते तुम्ही सांगितलं, ते प्रकरण लेखीमध्ये आलेलं. खरं म्हणजे केंद्र सरकारने पहिले ही मर्यादा जी आहे इन्शुरन्स स्कीम ही 50,000 होती. नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात हे 1 लाख झाली आणि 1 लाखाची 5 लाख झाली, म्हणून आपण 200-2.25 करोड रुपये त्याच्यातून वाटू शकलो त्या ठेवीदारांना. पण ज्यांच्या ठेवी आहे, जो प्रश्न मूळ आहे, आता त्या वसुलीसाठी काय प्रॉब्लेम आहे? मी कलेक्टर DDR साहेबांसोबत अनेकदा मीटिंग घेतल्या, त्या बँकेच्या अध्यक्ष येऊन रडल्या, पण तरी सुद्धा त्यांचे नावं फक्त बोर्डावर लावले. का वसुली करत नाही? त्यांच्या नावाने प्लॉट आहे, त्यांच्या नावाने करोड रुपयाच्या बसेस आहे, त्यांच्या नावाने जमिनी आहे, सगळे मोठे लोक आहे. मग ही जे सर्व सन्मान्य सदस्यांचं जे म्हणणं आहे की 5 लाख तर ठीक आहे, केंद्र सरकारच्या स्कीम मध्ये तुम्ही दिले, आता उरलेल्या ठेवी किंवा हे जरी पैसे सरकारने दिले असले
तरी ज्यांनी या पैशाचा उपभोग बोगस कागदपत्राच्या माध्यमातून केला अशांवर कार्यवाही करून हे पैसे रिकव्हर करता येते, ती रिकव्हरी करण्याची प्रक्रिया तुम्ही राबवणार आहेत का, की ती पूर्ण पैसे निघेपर्यंत मग प्रशासक जेव्हा येईल तेव्हा सर्व होईल तोपर्यंत वाट पाहणार आहे? हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, एक आहे या ठिकाणी की नागपूर बँकेबरोबर या बँकेचं विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे आणि ती झाल्यानंतर ही 5 लाखाच्या वरची रक्कम त्या ठिकाणी त्यांना दिली जाईल. आणि अध्यक्ष महोदय, मी वारंवार या ठिकाणी सांगतोय की ही चौकशी केल्यानंतर जबाबदारी निश्चित होईल आणि त्या संचालक मंडळावर जबाबदारी निश्चित झाल्यानंतर त्या रकमेची राहिलेल्या वसुली निश्चित अध्यक्ष महोदय केली जाईल. अध्यक्ष महोदय, दुसरा आपण आज नागपूर नागरी सांगेल, उद्या धरमपेठ नागरी सांगेल, उद्या अजून कोणासोबत सांगेल, उद्या बुलढाणा अर्बन सांगेल, उद्या अकोला अर्बन सांगेल. आपल्या जो लेखी आहे का नागपूर बँकेचं आमचं चालू आहे त्याच्यामुळे सध्या थांबा म्हणून? अध्यक्ष महोदय, थांबा असं म्हणत नाही, परंतु नागपूर बँकेत बरोबर विलीनीकरणाचा प्रस्ताव RBI कडे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय गेलेला आहे आणि यामध्ये राज्यातल्या कुठल्याही बँकांना किंवा या सहकारी संस्थांना पाठीशी घालण्याचा शासनाचा उद्देश नव्हता आणि नाही, या एवढंच या ठिकाणी सांगतो. अध्यक्ष महोदय, एक गोष्ट खरं आहे की सन्मान्य सदस्य म्हणतात त्याप्रमाणे सर्व महिला त्या ठिकाणी होत्या, एकच पुरुष व्यक्ती त्या ठिकाणी होती. पुन्हा नंतरच्या काळामध्ये एक महिला CEO त्या ठिकाणी आल्या, पण दुर्दैव असं की त्यांच्या पतीने बरेचसे उद्योग त्या ठिकाणी केले आणि त्यामुळं ही बँक त्या ठिकाणी अडचणीत गेली. प्रकाश दादा. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय या ठिकाणी सांगतायत की बँकेच्या संचालकावर अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्याचं काम अजून झालेलं नाही. हे म्हणजे याच्यासाठी खूप वेळ लागणार आहे आणि तोपर्यंत जर त्या संचालकांनी आणि अधिकाऱ्यांनी आपल्या ज्या काही स्थावर मालमत्ता आहे ती जर ट्रान्सफर केली, विकली, तर ह्याच्यातून वसुली होणार नाही. माझा पहिला प्रश्न आहे की या संचालकाचा आणि अधिकाऱ्याची स्थावर मिळकत किती रुपयाची आहे. माझा दुसरा प्रश्न आहे, ही ट्रान्सफर होऊ नये याच्यासाठी सरकार काही कारवाई करेल का? अध्यक्ष महोदय, त्या संचालकांची प्रॉपर्टी किती ही माहिती मिळणार पण मी पटलावर ठेवतो. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, ती ट्रान्सफर होऊ नये यासाठी आम्ही तशा त्या महसूल विभागाला किंवा सर्वांना सूचना त्या ठिकाणी देतो. आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी RBI ला आपण राज्य सरकारने त्या ठिकाणी तशा प्रकारची शिफारशी विलीनीकरणासाठी दिलेली आहे. त्यामध्ये साधा आणि सरळ प्रश्न या सभागृहाचा आहे, काही याला काही राजकारणाचा भाग नाही. ठेवीदारांच्या पैशाची सुरक्षितता हा याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे. अध्यक्ष महाराज, नागपूर बँकेला जोडणार आहे, मग तिकडून होणार आहे, ते असं कुठलंही काही नाही. अध्यक्ष महाराज, आम्ही तुम्ही गोलगोल का फिरवताय मंत्री महोदय आम्हाला काही कळायला कारण नाही. आमचं म्हणणं आहे की ठेवीदारांच्या पैशाच्या बाबत पोलीस विभागालाही कारवाई करायचे अधिकार आहेत ना. हे 420 आहे ना. मी कर्ज घेतलं नाही तरी माझ्या नावाने कर्ज लावून टाकलं, ठेवीदारांच्या पैशाची उधळपट्टी झाली. हे सगळं असताना तुम्हाला तुमच्या सहकार कायद्याप्रमाणे प्रक्रिया करा. शासन म्हणून पोलिसांची तातडीनं कारवाई करून जेवढे कोण त्या संचालक मंडळात लोक असतील त्यांच्याकडून सगळ्या प्रॉपर्ट्या स्वीज करून तुम्ही ठेवीदारांच्या पैशाची सुरक्षितता त्या ठिकाणी उभी करणार का, एवढंच आहे या प्रश्नाचा उद्देश आमचा. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी या बँकेचं चाचणी लेखापरीक्षण त्या ठिकाणी करण्याचे आदेश देऊन त्यानंतर या सर्व व्यक्तीच्यावर फौजदारी कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. लक्षवेधी क्रमांक 3. लक्षवेधी क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, सदर लक्षवेधी ही अनेकांच्या जीवनासाठी किंवा उत्तरावर अपेक्षित आहे. 26 जुलै 2005 रोजी या मुंबई शहरामध्ये एवढा पाऊस पडला की त्याच्यामुळे संपूर्ण मुंबई ही पाणीमय झाली होती. 2-2 दिवस पाणी ओसरलं नाही आणि त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेला ब्रिमस्टोरच्या माध्यमातनं जे 1991 साली ब्रिमस्टोरने
जर ताशी 25 मिलीमीटर पाऊस पडला तर कशा पद्धतीची परिस्थिती होईल, यासाठी 25च्या ऐवजी ताशी 50 मिलीमीटर पाणी पडला असेल तर त्यासाठी तेवढे नाले गटारे स्ट्रॉम वॉटर केली पाहिजे, अशा पद्धतीने 1991ला सांगितलं. आणि याची प्रचिती कधी आली आम्हाला? 2005 रोजी आली की नाही, मुंबई शहरामध्ये जे असलेले नाले हे डबल झाले पाहिजे, मोठे झाले पाहिजे, अशा पद्धतीने त्या पद्धतीने झाले. मी जो प्रश्न केलाय हा मजास नालाचा, हा मजास नाला ब्रिमस्टोनच्या माध्यमातनं हा मोठा नाला, मेजर नाला म्हणून डिक्लेअर आहे की एका बाजूने जोगेश्वरीचं जेवढं पाणी येणारं जे आहेत त्या बाजूने येणार पाणी, दुसऱ्या बाजूने आरे कॉलनी पासून, तर आरे कॉलनी असेल, श्यामनगर, मेघवाडी या बाजूने येणारं पाणी, आणि त्या याची नाल्याचा प्रवाह आहे ना, हा पूर्वेपासून मोठा प्रवाह आहे. म्हणजे जवळजवळ 30 फुटापासून ते 100 फुटापर्यंत अशा पद्धतीने त्याचा प्रवाह आहे. म्हणजे नदीसारखा, हा नाला नव्हे नदीसारखा आहे. आणि या नदीच्या बाजूला असलेल्या जे विभाग आहेत याच्यामध्ये श्यामनगर येतो, याच्यामध्ये टिळकवाडी येते, याच्यामध्ये गांधीनगर येतं. तर ह्या जे एवढे एरिया आहेत आणि मेघवाडी येतं, यांचा आकार आहे बशीसारखा. आणि हा बशीसारखा आकार असल्या कारणाने दरवर्षी या ठिकाणी पाणी भरतं. आणि म्हणून याच्यावरती मुंबई महानगरपालिकेतर्फे आपण जवळजवळ कोट्यावधी रुपये खर्च करून मेघवाडी नाला हा बांधायला घेतला. अर्धा बांधून झाला, एका बाजूला बांधून झाला नाही. याच्या इथं एक विकासक आला, ज्या श्यामनगरच्या बाजूला मजास नाल्याच्या इथं डायनाक्राफ्ट म्हणून कंपनी होती. मी जरा डेव्हलप करतोय म्हणजे कळायला पाहिजे लोकांना म्हणून. याच्या बाजूला डायनाक्राफ्ट म्हणून कंपनी होती, 1970 सालची. ही एका विकासकाने विकत घेतली. ही एका विकासाने विकत घेतल्यानंतर त्या विकासकाला त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करायचंय. आम्हाला कोणाच्याही डेव्हलपमेंटमध्ये विरोध नाही आणि असावा असं वाटत नाही, परंतु या ठिकाणी त्यांनी डेव्हलप केल्यानंतर त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना 5 ब्रिज बांधायला, त्या एका डेव्हलपरसाठी 5 ब्रिज बांधायला दिले. म्हणजे एका बिल्डरच्या डेव्हलपमेंटसाठी असलेला नाला, की जो नाला पावसामध्ये नेहमी दरवेळेला ट्रेन करण्यासाठी पोकलान मशीन उतरायला लागते, आणि हे पोकलान मशीन आमच्या इथे धोबी घाट आहे तिथून उतरून संपूर्ण नाला हा ड्रेन साफ करून तो तिथपर्यंत येतो. आता त्या एका बिल्डरला 5 कशासाठी पाहिजे होते ब्रिज, आणि म्हणून तिथल्या लोकांचा विरोध आहे. त्याला 2014 साली त्याला परवानगी दिली, परंतु तो बांधू शकला नाही कारण लोकांचा विरोध आहे. हा बिल्डर आल्यानंतर त्यांनी लोकांचं येणं जाण्याचा रस्ता आहे हा वहिवाट बंद करून टाकली. ही बंद करून टाकल्यानंतर त्याने बाजूने, म्हणजे जर 30 पासून ते 100 फुटापर्यंत असलेल्या याच्यावरती त्याची जागा असेल त्या ठिकाणी त्यांनी पत्र बांधले, काय हरकत नाही. पण दुसऱ्या बाजूने, रस्त्याच्या बाजूने त्याने 20 फुटाचे पत्रे बांधायला घेतली. आणि अशा पद्धतीने जर त्याचा असलेला ब्रिज तो बांधतोय, ओके, बांधायला पाहिजे, की यायला जायला त्याला पाहिजे, परंतु 5 ब्रिज बांधणं ही कोणती गोष्ट आहे? हा पर्यावरणाचा ऱ्हास नाही का? ह्या लोकांच्या जीविताशी खेळत नाही का? मुंबई महानगरपालिकेने अशा तऱ्हेने कसे काय निर्णय दिले? ब्रिमस्टोनला विचारात घेताना त्यांनी ते जागेची पाहणी केली का? न पाहणी करता बिल्डरच्या संगमताने ऑफिसमध्ये बसून त्यांना 6 ब्रिज करायला देतात. हा कोणता न्याय आहे? आणि म्हणून माझे ठराविक प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, सदर नाला 5 ठिकाणी पूल बांधणं, आणि आता एक उत्तरामध्ये ऐकलंय की तिचा पहिल्याचा देखील असलेला ब्रिज मोठा करून द्यायचा आहे. पूल बांधण्याकरता या नाल्याची संरक्षण भिंतीच्या बाजूला 25 फुटाचे पत्रे शेड लावण्याकरता कल्पतरू या विकासकाने शासनाची अथवा मुंबई महानगरची परवानगी घेतली होती काय? ते याच्यामध्ये म्हटलं घेतली होती, परंतु सदर परवानगी शासनाने अथवा महानगरपालिकेने केव्हा व कशाच्या आधारावर दिली? त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली का? जर त्यांनी सदर परवानगी नियमाला बगल देऊन नियमबाह्यरित्या बेकायदेशीरित्या देण्यात आले असल्यास सदर परवानगी देणारे संबंधित अधिकाऱ्यावरती आपण कारवाई करणार का? त्याच पद्धत तिसरा प्रश्न, अशी कोणतीच परवानगी दिली नसल्यास विकासकाच्या अनधिकृत कामामुळे कारण अनधिकृतपणे त्यांनी पत्रे वगैरे लावले होते, हजारो नागरिकांच्या जीवाचा व आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने संबंधित विकासावर शासन दंडात्मक कारवाई करणार का? त्याच पद्धतीने याच्यावरती FIR नोंद करणार का? सन्मान्य सदस्यांनी मजास
मजास नाल्याच्या बाबतीत हा उल्लेख केला आणि तिथं जे काय बाजूला एक कंपनी होती त्यांच्या मालकाने आता जो काही रहिवासी लेआउट करण्याची परवानगी तिथं मागितली आणि त्या अनुषंगानं तिथे सदस्यांचा प्रश्न असा आहे की बाबा ते नाल्याला काय डिस्टर्ब होऊ नये. आपला ब्रिमस्टोवॅड अहवालानुसार तो रुंदीकरण झालेला नाला आहे आणि जे काय पावसाच्या पाण्याचा उल्लेख केला तो व्यवस्थित वाहून जावं म्हणून रुंदीकरण केलेला बाजूने भिंत बांधून व्यवस्थित तो नाला बांधलेला आहे. आणि एक तर त्यांची पहिली भावना आहे की त्याला काय डिस्टर्ब होता कामा नये. तर जे काय हे 5 आपण ब्रिज तिथं बांधणार आहोत त्याच्यामुळं त्या नाल्याच्या वहन क्षमतेला कुठेही धक्का लागत नाही. कुठल्याही प्रकारे त्याची वहन क्षमता कमी होणार नाही हे जे काय ब्रिज बांधतो त्यांनी, हा पहिला मुद्दा. दुसरा त्यांच्या प्रश्नामध्ये त्यांनी सांगितले मातीनी बुजवला वगैरे, तर ते बुजवलेला वगैरे काय नाहीये. ते काम करत असताना तात्पुरतं काही माती तिथं पडली होती त्याच्यामुळे थोडंसं हे झालं होतं. परंतु त्या बाबतीमध्ये महानगरपालिकेला निर्देश देण्यात येतील की हे काम जर करत असताना जे काय रोजची दगड माती पडेल ती रोजच्या रोज तिथं उचलून नाल्याचा प्रवाह कधी काम चालू असताना देखील कसा व्यवस्थित राहील या प्रकारच्या सूचना महापालिकेला देण्यात येतील. आणि तिसरं त्यांचा मुद्दा आहे की 5 त्या ठिकाणी कशा करता आपण ते कलवट बांधतो आहोत. तर ह्याच्यामध्ये महानगरपालिकेने जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये या लेआउटमध्ये 2 आपल्या अमेनिटी स्पेसेस आहेत म्हणजे रिक्रिएशनल ग्राउंड आहेत. तर त्यातले 2 ब्रिजेस जे आहेत ते त्या रिक्रिएशनल ग्राउंडला जाण्याला ॲक्सेस म्हणून 2 ब्रिजेस आहेत आणि उरलेले 2 आहेत ते त्या जो काही लेआउट आहे की जिथं मोठ्या प्रमाणावरती रहिवाशी जवळपास 700-800 फ्लॅटचं उद्दिष्ट दिसते. म्हणजे जवळपास 3-4 हजार लोक तिथं राहायला येणार आहेत आणि त्यांना एका बाजूनी बऱ्यापैकी जरा झोपडपट्टी आहे आणि दुसऱ्या बाजूनी मेजर रस्ता आहे. तर एवढ्या लोकांना रस्त्याचा ॲक्सेस म्हणून 2 ब्रिजेस त्या नाल्यावर तेवढाच रस्ता आहे तिथं जायला, त्या मेजर रस्त्याला लागण्याला दुसरा पर्याय नाही आणि म्हणून 2 जे ब्रिजेस आहेत ते त्या मेन रोडला ॲक्सेससाठी आहेत. 2 जे आहेत ते रिक्रिएशनल जे काही अम्युनिटी स्पेस आहेत तिथं जाण्याकरता म्हणून ॲक्सेस आहे आणि एक जो आहे तो 2 बिल्डिंगला जोडणारा म्हणून आहे. त्यामुळं महानगरपालिकेला विचारणा केली असता त्यांनी सगळ्या प्रोसिजर ड्यू फॉलो करून तिथल्या रहिवाशांची भविष्यातली आवश्यकता लक्षात घेऊन उदाहरणार्थ फायरचं काय प्रसंग आला तर एव्हॅक्युएशनसाठी देखील ते आवश्यक आहे अशा प्रकारची माहिती महापालिकेने दिलेली आहे. त्यामुळं सर्व नियमाला धरून अशा प्रकारच्या या 5ही ब्रिजेसचं प्रस्ताव महापालिकेने तयार केलेला असल्यामुळं ह्याच्यामध्ये काय अनधिकृत नाही अशी महापालिकेने त्या ठिकाणी हे कळवण्यात आलेलं आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य रवींद्रजी वायकर साहेब यांनी हा जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न त्यांच्या पूर्ण माहितीच्या आधारावर त्यांनी विचारलेली लक्षवेधी आहे. याचं कारण असं आहे की सन्मान्य सदस्य त्या भागामध्ये 58 वर्ष राहतात. मंत्री महोदयांनी उत्तर अतिशय शांतपणे आणि सगळं कसं गुडगुड गुडगुड गुडी गुडी असं उत्तर दिलेलं आहे. परंतु तोंडी दिलेलं उत्तर आणि लेखी दिलेलं उत्तर हे मंत्री महोदयांनी पुन्हा एकदा तपासण्याची गरज आहे. आता मंत्री महोदय असं म्हणतात की त्या ठिकाणी 5 जे ब्रिजेस बांधण्यात येणार आहेत ते 5 ब्रिजेस लोकांच्या सोयीकरता बांधण्यात येणार आहेत. परंतु आपण जर उत्तर बघितलं तर इथला जो सर्वे नंबर आहे भूमापन क्रमांक 33, 62 आणि 76 या ठिकाणी एक डेव्हलपर आलेला आहे, एक आर्किटेक्ट आलेला आहे. आर्किटेक्टनी एक प्लॅन मंजुरी करता कन्स्ट्रक्शन करता रेसिडेन्शियल कन्स्ट्रक्शन करता मागितलेला आहे. 5 ब्रिजेस आपण विचार करा, 5 ब्रिजेस बांधत असताना असा केवढा मोठा तो लेआउट आहे की ज्याच्याकरता 5 ब्रिजेस आपण बांधतोय एक. आणि सन्मान्य सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे 2005 साली एवढं पाणी भरलं होतं. मंत्री महोदय आपण असं सांगताय की त्या ठिकाणी ब्रिजेस बांधल्यामुळं पाण्याचे जे प्रवाह होणार आहे, पाणी जे डिस्चार्ज होणार आहे त्याला कुठेही अडचण येणार नाही. विदाउट पिलर आहे का तो ब्रिज? आणि जर विदाउट पिलर जर जो कल्वर्ट आहे तर मग कशा करता बांधताय तुम्ही? पाणी जमिनी नाल्याच्या वरती आलेला आहे, तो काय तुम्ही जमिनीपासून असा वरती काय 10 फूट उंच नाही बांधणार आहात. त्यामुळं पाण्याला ते अडथळा ठरणार आहे ही वस्तुस्थिती आहे. दुसरी गोष्ट आपण असं म्हणताय की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राडारोडा पडलेला नाही. आपल्याच उत्तरामध्ये असं आहे
की आपण त्या ठिकाणी एक नवीन कलवड बांधण्याकरता म्हणून 2014 साली परमिशन दिलेली होती, ती 2022 पर्यंत एक्सटेंड केलेली आहे. असला कसला कलवड आहे याला 8-8 वर्षापर्यंत एक्सपर्ट तुम्ही त्या ठिकाणी परमिशन एक्सटेंड करता. आणि म्हणून हे सगळं प्रकरण एकंदरीत संशयास्पद आहे. सगळंच प्रकरण संशयास्पद आहे. हे पूर्णपणे बिल्डरला म्हणजे ब्रिमशो वॅटच्या प्रमाणे त्या ठिकाणी स्पेसिफिकेशन प्रमाणे तिथे त्या नाल्याला संरक्षण भिंत बांधलेली आहे. ती त्या ठिकाणी डिस्टर्ब करायचं कारण काय, तोडफोड करायचं कारण काय, ही रुंदी वाढवण्याकरता तुम्ही करत नाही आहात. तर डाऊट असा निर्माण होतोय की इथल्या बिल्डर करता म्हणून त्याचा लेआउट मंजूर होण्याकरता म्हणून कुठेतरी जमीन जागेमध्ये कमतरता भासते आणि म्हणून त्याला कुठेतरी लेआउट बसावा याच्याकरता सोयी करता म्हणून हे प्रकरण दिसतंय असा संशय निर्माण होतोय. आणि म्हणून सन्मान्य सदस्य त्या भागातले स्वतः रहिवासी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, 58 वर्षे तिथे राहतात. म्हणून हे सगळं प्रकरण 2014 साली दिलेली परमिशन 2022 पर्यंत एक्सटेंड करा. 5-5 ब्रिजेस त्या ठिकाणी बांधण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे प्रकरण सन्मान्य सदस्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन आपण संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून त्यांचं समाधान झाल्यानंतरच प्रत्यक्षपणे याला कामाला सुरुवात करायला परवानगी द्याल काय, हा माझा प्रश्न आहे. सन्माननीय सदस्य नाही, आता तुम्ही विचारल्यावर मला थोडी माहिती घेऊन बोलायला. यामध्ये जे सन्माननीय सदस्य वायकर साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी सुरुवातीला उपस्थित केला, त्यानंतर भास्कर जाधव साहेबांनी देखील या ठिकाणी मुद्दा उपस्थित केलेला आहे. यामध्ये हे 5 जे कलवट, भास्कर जाधव साहेब हे ब्रिज नाही आहेत, हे कलवर्ट आहेत. हे कलवर्ट जे आहेत हे एकाच प्रॉपर्टीमधून हा मोठा नाला जातो. आता मधून नाला गेल्यामुळे यामध्ये जेव्हा महापालिकेने परवानगी दिलेली आहे बांधकामाला, हे कुठलंही अनधिकृत बांधकाम होत नाही आहे. त्यामध्ये ज्या कलवट बांधत असताना वस्तुस्थिती आहे की कलवट बांधत असताना त्यामध्ये काही मातीचा ढिगारा वगैरे, माझ्याकडे फोटोग्राफ पण आहे, फोटोग्राफ्स आहेत त्याचे सगळे. आणि त्यामुळे महापालिकेने त्यांना सांगितलंय ताबडतोब पहिले ढिगार जे काही खाली आलेले ते काढा, स्वच्छ करा, साफ करा आणि कलवट बांधा. आता हे 2014 मध्ये मंजुरी दिल्यानंतर हे 5 कलवट जे आहेत, हे 5 कलवट जे आहेत जाधव साहेब, हे 5 कलवट जे 2 त्याच्यातले जे कलवट आहेत ते 18 मीटरचा डीपीचा रस्ता आहे त्याला जोडणारे आहेत. 2 जे कलवट आहे ते आरजीला जोडणारे आहेत. आणि एक जो कलवट आहे हे नालामधून गेल्यामुळे त्या लेआउटला जोडणारे आहेत. त्यामुळे हे ब्रिज नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट, जे नाल्याचा प्रवाह जो आहे हा नाल्याचा प्रवाह कुठेही अडता कामा नये याची पुरेपूर खबरदारी घेऊन मुंबई महापालिकेने हे 5 कलवट बांधण्याला परवानगी दिलेली आहे. त्याचबरोबर याचा कुठेही अरुंद होता कामा नये त्या बाबतीत देखील त्याला सूचना दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर यामध्ये पावसाळ्यामध्ये जे आपल्याला वायकर साहेबांना जास्त माहिती आहे, ते स्टँडिंग कमिटीचे चेअरमन पण होते, ती जे जेसीबी आहे ही जेसीबी देखील त्यातून जाऊ शकते अशा प्रकारचं तिथं कलवट बांधण्याची परवानगी मुंबई महापालिकेने या विकासकाला दिलेली आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये नाल्याचा प्रवाह थांबवणे, नाल्याची रुंदी कमी करणे हे तर कधीच शक्यच नाही आहे. हा नाला फार म्हणजे जवळपास 7.5 ते 10 मीटरचा रुंद नाला आहे. आणि या नाल्याचा प्रवाह जो आहे त्यांचं म्हणणं बरोबर आहे की पावसाळ्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत या नाल्याचा प्रवाहाला अवरोध होता कामा नये, अडथळा होता कामा नये, याच्या सगळ्या कंडिशन त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. त्याचबरोबर गाळ जो आहे तो गाळ काढण्यासाठी देखील त्याचा डिशेल्टिंग करण्यासाठी ॲक्सेस जो आहे अप्रोच तो देखील त्याला 6 मीटरचा रस्ता देखील बांधायला सांगितलंय. त्याचबरोबर ह्याला एक मोठ्या नाल्याला एक छोटा नाला येऊन मिळतो, तिथे देखील 5 मीटरचा ॲक्सेस रोड देखील बांधण्याला त्या कंडिशनवरच त्याला परवानगी दिलेली आहे. ह्या सगळ्या कंडिशन घालून हे 5 कलवट बांधायला त्या विकासकाला परवानगी दिलेली आहे. आणि मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. या उपर त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये वेगळं काम तिथे करता कामा नये, चुकीचं काम करता कामा नये. ह्या मुंबई महापालिकेने प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहणी करून तशा प्रकारची कार्यवाही करण्याची आपल्याला अपेक्षित आहे. तुमचीच लक्षवेधी आहे, तुम्ही सपोर्ट केला तुम्हाला.
ठीक आहे, मंत्री महोदयांनी उत्तर विस्तारणं दिलेलं आहे, मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी खात्री करून घेतलेली आहे. पण तरी देखील राज्यमंत्री महोदय ब्रिजेश बोलले म्हणून मी ब्रिजेश बोललो, त्यापेक्षा मी कलवटच बोलणार होतो त्या ठिकाणी. हरकत नाही, तो शब्दातला थोडासा फरक आहे. काय हरकत नाही, मला एवढंच फक्त म्हणायचं आहे, सन्मान्य सदस्य वायकर साहेबांना पण काही प्रश्न विचारायचे आहेत. पण तरी देखील मंत्री महोदयांना माझी विनंती अशी राहील की आपण वायकर साहेबांना बोलवा, संबंधित अधिकाऱ्यांना बोलवा आणि एकदा आपल्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन त्यांच्या भागातला प्रश्न आहे थोडंसं त्यांचं समाधान होईपर्यंत आपण त्यांना सहकार्य करावं असं माझी विनंती आहे. ठीक आहे वायकरजी. अध्यक्ष महोदय, माझ्या प्रश्नामध्ये म्हणजे लक्षवेधीमध्ये विकासासोबत संबंधित अधिकारी कर्मचारी यांचे आर्थिक संगमत झाल्यामुळेच हे होतंय. तिथल्या लोकांची अडचण पाहिली जात नाहीये. त्यांनी सांगितल्याप्रमाणे बालपण माझं तिथे गेलेलं आहे, 58 वर्ष मी तिथे राहिलेलो आहे. दरवर्षी तिथे पाणी भरतंय आणि ही जागा कॅप्चर करून त्याला जसं पाहिजे तसा लेआउट करण्याचं हे काम आहे. आणि माझ्या म्हणून 2 प्रश्न आहेत. एक तर या 5 ह्याची परवानगी रद्द करणार का? त्याचप्रमाणे पर्यावरणाचा देखील ऱ्हास होत आहे. मला माझ्या इथे पर्यावरण मंत्री देखील येतात, पर्यावरण मंत्री देखील या ठिकाणी बसलेले आहेत. तर पर्यावरणाचा ऱ्हास होतोय तर त्याला देखील त्यांनी स्टे देण्यात यावं. त्याच पद्धतीने 5 कलवड म्हणजे नाला, त्यांनी तो नाला संपूर्ण वापरणार आहे. नाला मुंबई महानगरपालिकेचा वापरणार हा. त्यामुळे माझा पहिलाच प्रश्न आहे की अधिकारी कर्मचाऱ्यांचे आर्थिक संगमत झाले आहेत म्हणून पर्यावरण मंत्र्यांनी याला स्टे द्यावा. त्याच पद्धतीने संबंधित मंत्री महोदयाने याची परवानगी रद्द करावी अशी माझी मागणी. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो या ठिकाणी मुद्दा उपस्थित केलेला आहे, खरं म्हणजे मुंबई महापालिकेने हे ज्या परवानग्या दिलेल्या आहेत या परवानग्या या सगळ्या बाबी तपासून दिलेल्या आहेत. 5 कलवड जे आहेत हे 5 कलवड मी मगाशी देखील म्हणालो, हे 2 डीपी रस्त्याला 18 मीटरच्या डीपी रस्त्याला 2 कलवड जोडणारे आहेत, 2 आरजीला जोडणारे आहेत आणि एक जो कलवर्ट आहे हा कलवर्ट 2 लेआउटला जोडणार आहेत. या ठिकाणी जवळपास 3,500-4,000 हजार लोकांची वस्ती म्हणजे त्या ठिकाणी रहिवासी येणार आहेत. आणि त्यामुळे हे सगळं जे मुंबई महापालिकेने दिलेल्या परवानग्या ज्या आहेत या परवानग्या या सगळ्या बाबींचा विचार करून दिलेल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं या एकदा मुंबई महापालिकेने परवानगी दिल्यानंतर आपण त्याच्यावरती मी मगाशी म्हणालो की यामध्ये कुठल्याही प्रकारची नाल्याची रुंदी कमी होता कामा नये, नाल्याचा प्रवाह जो पाण्याचा प्रवाह अडता कामा नये आणि हे जे दर पावसाळ्यामध्ये तिथून जी JCB गेली पाहिजे, मुंबई महापालिका नाले सफाई जी आहे करते ही गेली पाहिजे. या सगळ्या बाबी ज्या आहेत या तपासून त्या परवानग्या दिलेल्या आहेत. त्या उपर त्या अधिकाऱ्याने त्या ठिकाणी आणखी काही चुकीचं झालेलं असेल तर ते तपासावं आणि सन्माननीय सदस्यांच्या उपस्थितीत तपासावं. परंतु या ठिकाणी एकदा मुंबई महापालिकेने परवानगी दिलेली त्या ठिकाणी आपल्याला कुणी संगनमत केलं हे गृहीत धरून अशा प्रकारची स्थगिती देता येणार नाही. सभागृहाचे कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात येत आहे.
426 पदाचा अनुशेष आहे आणि एक कर्मचारी आहे अतिशय सदस्य आणि म्हणून माझी विनंती अशी आहे की आपण जसं खेळामध्ये वेगवेगळ्या तो 1 मिनिट फक्त टेस्ट. हॅलो चेक. हॅलो दुसरा पण चालू कर ना. हॅलो हॅलो चेक. माईक चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. डीसीएन बंद कर. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. माईक. हॅलो नितीन टॅग घेऊन ये. हॅलो चेक. माईक चेक. हॅलो 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 चेक. माईक चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो सर अशी टेप लावली नाही ते टेप टॅग माईक चेंज करायचं पब्लिसिटी विचारावं. हां हां तोच चांगला आहे रे. हा नाही याच्याकडेच पाठवून द्यायचं ना. झपट. हॅलो चेक. माईक चेक. हॅलो हॅलो चेक. माईक चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. माईक चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. माईक चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. माईक चेक.